गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली इथं डायनासोर, मासे आणि झाडांचे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष सापडलेत। अमेरिका व भारतातील जीवाश्म वैज्ञानिकांनी घटनास्थळाला भेट देऊन अवशेषाचं संशोधन सुरू केले। विशेष म्हणजे यापूर्वी 2015 मध्येही इथं डायनासोरचे अवशेष सापडलेले आहेत। काही वर्षांपूर्वी भारत आणि अमेरिकेचे शास्त्रज्ञ यांनी या स्थळाला भेट देऊन सर्वेक्षण सुद्धा केलं असल्याची माहिती आहे। यावर सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षापूर्वी डायनासोरचे सांगाडा जे आहे ते इथं सापडलेला होता। मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 190 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात डायनासोरचे अवशेष सापडलेले होते। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे बरापासोरस टॅगोरी हा या प्रजातीचा डायनासोर आहे, त्याचा सांगाडा सापडलेला होता। आणि आज या डायनासोरच्या अवशेषाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही या परिसरात काम करणारे कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? इथं डायनोसर होता। इथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोचमपल्ली आणि कोत्तापल्ली इथून 1975 मध्ये सायंटिस्ट लोक घेऊन गेले होते। त्याचे नाव जयंत कोटी रायचौधरी चॅटर्जी। इथं वर्धम फॉसिल पार्कमध्ये आपल्याला बघण्यासाठी ट्री फॉसिल्स आहे। आपण 25 कोटी वर्षापूर्वीचे ट्री फॉसिल्स बघू शकता। या क्षेत्रात संशोधनासाठी भारत आणि अमेरिकेतून सुद्धा काही शास्त्रज्ञ आले असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। तर आपण याबद्दल काय सांगाल? ते आले असेल सर, ते पण मी सध्या नव्हता, ते आले म्हणून असं म्हणणं आहे सर। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे असलेला वर्धम या गावात फॉसाईल पार्क म्हणून जो आहे तिथं येण्यासाठी नागरिक जे आहेत दररोज भेट देत असतात आणि याचे जे आहे संशोधन अजूनही सुरू असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।